जेणेकरून ते ॲडव्हर्टाइजमेंट जर मी करत असेल त्यांच्याकडून 1000-500 रुपये तेवढेच खर्चा पाण्यापुरते आपल्याला भेटतात, हे सत्य आहे. आणि मला व्हिडिओ बनवून कुठला काय फायदा नाही, मला 1 रुपया सुद्धा भेटत नाही. मग मी तुम्हाला सत्य सांगतोय. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही लाईक कमेंट करत असेल तर मला काहीतरी त्यातनं पैसे वगैरे भेटत, काही भेटत नाही मित्रांनो. सत्य आहे, मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागते, घाम गाळावं लागते, त्याशिवाय कोणीही 1 रुपया देत नाही, हे लक्षात ठेवा. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, प्रत्येक या व्हिडिओला तुम्ही लाईक कमेंट करून प्रोत्साहन देत चला मित्रांनो, कारण तेवढाच माझ्या मनाला अजून थोडासा उत्साह वाढेल माझा. अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. एवढंच माझं म्हणण्याचा उद्देश आहे. बघा काय सांगावं तुम्हाला, प्रत्येक व्हिडिओ मनोरंजनाचा नसतो, काही व्हिडिओ संदेशाचे पण असतात, काही एखादी माहितीचे असतात, तोही व्हिडिओ तुम्हाला बघावा लागतो. तो व्हिडिओ लाईक कमेंट करत नाही, व्ह्यूजला भरपूर जातात पण लाईक कमेंट करत नाहीत. अशा व्हिडिओला तर तुम्ही माझा उत्साह वाढवला पाहिजे. काय भारी व्हिडिओ बनवलास भाऊ, 1 नंबर संदेश आहे तुझा, चांगला असा एक उत्साह वाढवला पाहिजे तुम्ही सर्वजण. मी गरीब कलाकार आहे, एखादी मोटिवेशनचा व्हिडिओ मी बनवला असेल तर त्या मोटिवेशनच्या व्हिडिओला तुम्ही प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मी मोटिवेशनचे व्हिडिओ तर बनवतच नाही. एकतर माझ्या घरच्यांना, माझ्या भावकींना, माझ्या आजूबाजूंच्यांना, माझ्या गावकरी लोकांना सुद्धा माझं चांगलं वाटत नाही. व्हिडिओ बनवत असतो एक वेगळ्या कॅटेगरीतले, हा काय वेड्यासारखं करायला लागलाय, दारूचं बोलतोय, 90ला पैसे, हे काही पण XYZ मधून, पण मी त्यातनं तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. मी काय कुठलं काय ड्रिंक वगैरे करत नाही, पण त्या व्हिडिओमध्ये काहीतरी 1-2 शब्द बोलून, मटक्याची गोष्टी असतील, दारूची गोष्टी असतील, असं काहीतरी बोलून त्यातनं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. त्या व्हिडिओला तुम्ही प्रेम प्रतिसाद देताय. मग एखादी मोटिवेशनचा व्हिडिओ मी बनवला असेल तर त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही लाईक कमेंट करायला पाहिजे मित्रांनो. प्रेम प्रतिसाद प्रत्येक व्हिडिओला ठेवा मित्रांनो. मन नाराज होतोय बघा, तुम्हाला खरं सांगतो, सत्य सांगतो, आपल्याला तर इंटरेस्ट नाही. आणि जर समजा तो व्यक्ती, कुठलाही व्यक्ती जर समजा आपल्याला एखादी ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आग्रह करून एक व्हिडिओ बनवायला सांगला असेल, उद्या तुम्ही सुद्धा मला फोन करून मारुती भाऊ आमचा एक व्हिडिओ बनवायचा आहे हो, आमच्या दुकानाचा असेल, काहीतरी XYZ शेतामधला असेल, शेतकरी विषय असेल, काही असेल XYZ, मी जर तुमचा व्हिडिओ बनवला, मग त्या व्हिडिओला जर समजा लोक प्रेम प्रतिसाद देत नसतील, लाईक कमेंट करत नसतील, तर तुमच्या मनाला काय वाटणार त्यावेळेस? आयला आपला व्हिडिओ एवढा भारी बनवून सुद्धा त्या व्हिडिओला लाईक कमेंट करत नाहीत लोक, तर काय वाटणार तुमच्या मनाला? असंच असते. त्याच्यामुळं असं नका करू, प्रत्येक व्हिडिओला तुम्ही प्रेम प्रतिसाद देत चला. माझा हा छंद आहे मित्रांनो, मला थोडंफार बनवायला यायला लागलं म्हणून मी बनवायला लागलोय. तुम्हाला सुद्धा बनवता येतं हो, असा विचार नका करू की मी बनवायला लागलो म्हणून मी कुठं काय पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही. एक मनोरंजन, एक आपला एक जो नाव असतो ना, ते कुठंतरी आपले 4 लोक आपल्याला ओळखतील. कुठं जरी गेलो तर हा माणूस रील स्टार आहे, हा माणूस व्हिडिओ बनवत आहे, असं कोणतरी आपल्याला ओळखल म्हणून बनवायला लागलो मित्रांनो. काय माणसाचं अस्तित्व काहीच नाही हो. आज काम केला, खाल्ला, हागला, मेला, काय हो, माणसाचं काहीच अस्तित्व नाही. म्हणजे काय आहे, माझं उद्देश कसा आहे बघा, माणसाच्या जीवनामध्ये एन्जॉयमेंट पाहिजे. टाइम तर कोणाकडे नसते बघा मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला एक टाइम काढावा लागत असतो. जर समजा मी व्हिडिओ बनवत असेल तर मला टाइम वगैरे भेटत नाही मित्रांनो. काम करावं लागते, मेहनत करावं लागते, घर चालवावं लागते. त्यातनं वेळ काढून हा जो छंद आहे तुमच्या प्रेमा प्रतिसादामुळेच मला लागलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही थोडंसं काळजी घ्या या गरीब कलाकाराची, एवढंच बोलणं आहे माझं. आणि जो माझ्याबद्दल वाईट विचार करत असेल मित्रांनो, तो त्याचा प्रश्न आहे, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. कारण 5 बोटं आपले सारखे नाहीत, तर त्याच्याबद्दल आपल्याला बोलून काय फायदा आहे. त्यामुळे मी म्हणतो, एवढंच सांगतो तुम्हा सर्वांना, मी गरीब कलाकार आहे. जेवढं काय मला बोलता येतंय, जेवढं काय अनुभव आहे त्यानुसारच मी व्हिडिओ बनवत असतो. खूप मेहनत लागते मित्रांनो, खरं सांगतो. खूपच डोक्याचा हिडॅक आहे. व्हिडिओ बनवणं म्हणजे सोपं नाही, खरं सांगतो तुम्हाला. खूप टाइम लागत असते आणि खरं सांगतो तब्येत खराब होत असते, डोळे खराब होत असतात, डोळे दुखतात, कचकच वगैरे सगळं चालतं. तर त्याच्यामुळं सर्वजण काळजी घ्या या गरीब कलाकाराची, एवढंच माझं म्हणणं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, एवढं बोलतो, इथंच थांबतो. उगं नवमाय शापूर आहे. तर सर्वांना माझा जय श्रीराम, जय शिवराय, जय सेवालाल, जय लवजी, जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. लव यू ऑल. बाय बाय.